अधिक मास म्हणजे शुभ कार्यांचा आणि नव्या सुरुवातीचा काळ। यंदा आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतानाच स्वतःलाही एक खास भेट द्या। आपल्या हक्काचं स्वप्नातील घर खरजोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सादर करत आहेत गायत्री हाइट्स, प्रशस्त 2 आणि 3 BHK फ्लॅट्स तसेच आकर्षक शोरूम्स। नाशिक रोड जवळील विकसित होत असलेल्या परिसरात आधुनिक सुविधा, उत्तम लोकेशन आणि विश्वासार्ह बांधकामाची हमी। या अधिक मासात आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी घ्या स्वतःच्या घराचा निर्णय। गायत्री हाइट्स, स्वप्नांना देऊया स्वतःचा पत्ता। गायत्री हाइट्स, हनुमान चौक, खरजोल नगर, चेहडी पंपिंग, जुना मालधक्का रोड, नाशिक रोड। फोन नंबर 7447444147। आजच संपर्क साधा। खरजोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। क्लिक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक रोड परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आलाय। वीज पुरवठ्यातील अनियमितता, तक्रार निवारण व्यवस्थेतील त्रुटी आणि बंद असलेल्या संपर्क क्रमांकामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत आम्ही नाशिक रोडकर कृती समितीनं महावितरणाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं। पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये तासनतास वीज पुरवठा खंडित राहिल्यानं नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करून सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान महावितरणने परिस्थितीत त्वरित सुधारणा केली नाही आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण झाले नाही तर नाशिक रोडकरांच्या वतीनं व्यापक जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे, मनसे नाशिक रोड अध्यक्ष गोकुळ, नागरी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन चिडे, नितीन खरजूल, श्याम गोहाड, बंटी कोरडे, सुनील सोनवणे, किरण डहाळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाशिक रोड परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कृती समितीच्या वतीनं नाशिक रोड परिसरातील 6-6, 8-8 घंटे लाईट विभाग, विद्युत विभाग बंद असल्यामुळे घराघरात लाईटी नाही। नाशिक रोड परिसरामध्ये पूर्ण रात्र अंधारात लोकांनी काढली आणि अशा या परिस्थितीमध्ये वितरण विभागाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही या सर्व ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित झालो आहोत। नाशिक रोड भागामध्ये अनेक वर्षापासून पावसाळा आला की लाईटी जाता, वारा आला की लाईट जाते। शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवलेले आहेत। त्या खड्ड्यांमुळे अंधार असल्यामुळे लोक अपघात होतात। विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं। अशा या विद्युत विभागाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। नाशिक रोड विभागातील सर्व पक्षीय, शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्व आरा कृती समितीच्या वतीनं आम्ही धिक्कार करून या परिसरातील शिवजन्मोत्सव समिती असेल, नवनाथ ग्रुप असेल, या सर्वांच्या वतीनं MSEBचा, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचा धिक्कार करून यापुढे विद्युत विभागातून आम्हाला सहकार्य झालं नाही किंवा वादळ वाऱ्याच्या दिवसामध्ये जर लाईटी गेल्या, अनेक तास लाईटी गेल्या, तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या विभागाचा धिक्कार करून आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं संताप व्यक्त करत आहोत।